तर बीडमध्ये पिस्तूल लावून धमकी दिल्याची तक्रार अखेर खोटी ठरली आहे। समाधान खिणकरनं धनंजय देशमुख यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता, मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांची तपासणी केली असता अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं समोर आलंय। दोन्ही बाजूंनी जाणून बुजून खोटी तक्रार दिल्याचं तपासात स्पष्ट झालं असून या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांवर आता न्यायालयात कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। जो भी घटना घड़ी है, जो भी फिरियाद है और जो भी आरोपी है, जो क्रॉस एफआईआर है, तो उन दोनों के बीच में अगर ऐसा कुछ नहीं हुआ है, फिर भी तकरार दिया तो खोटा गुना माना जाता है। तो इसलिए अकॉर्डिंगली वी विल नीड मोर टाइम टू प्रॉपर्ली शो कि क्या हुआ है, और अकॉर्डिंगली खोटा गुना है तक्रार जो भी फाइनल बनता है हम कर देंगे। गुना तो खोटा ही है। तिथं जी परिस्थिती झाली त्याची मी इन्फॉर्मेशन दिली होती फक्त की इथं अशी अशी परिस्थिती आहे, ती हाताबाहेर जाऊ नये किंवा तिथं काही गैरप्रकार घडू नये म्हणून मी पीआय साहेबांना इन्फॉर्मेशन दिली। त्यांनी माझ्या मी रात्री सांगत होतो, अंगरक्षक सांगत होते की धनंजय भैया गाडीच्या खालीच उतरले नाहीत तर बाकीच्या काही गोष्टी घडायचा प्रश्नच येत नाही, आणि आम्ही सांगत होतो की सीसीटीव्ही फुटेज बघा, परंतु तसं न होता गुन्हा नोंद झाला होता। म्हणून मी आज सकाळपासून बऱ्याचशा बातम्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून बघितल्या की फरार आरोपी झाला किंवा समजा अटक झाली, अरेस्ट झाली, तर मी स्वतः एसपी ऑफिसला गेलो अगोदर, पुन्हा इथं बीड ग्रामीणला आलो आणि सगळी इन्फॉर्मेशन डीवायएसपी साहेबांना घेतली। त्यातून असं निष्पन्न झालं की हा गुन्हा हा चुकीचा आहे। कोणत्या पक्षाचं सरकार येतंय याची राजकारणातले 90% लोक वाट पाहतात असं नितीन गडकरींनी म्हटलं। पक्ष का सोडला हे नेत्यांनाही कळत नाही, ज्या पक्षात जातात त्यांनाही कळत नाही असं गडकरींनी म्हटलं। राजकीय नेत्यांच्या पक्षांतरावरती नितीन गडकरींनी मिश्किल वक्तव्य केलेलं आहे। राजकारणातले 90% खेळाडू वाटच पाहतात कोणत्या पार्टीचं सरकार येते आणि कोण मंत्री बनतात। त्यांचे झेंडे दंडे हार तयारच राहतात। त्यांनी पक्ष का सोडला हे त्यांनाही कळत नाही, आणि ज्या पक्षात गेले त्यांनाही उमजत नाही। मी कोणाबद्दल बोलत नाही आहे। तर भाजप जैन सेल तर्फे भव्य भक्ती जामीन कॉन्सर्टचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं। अमृता फडणवीस, मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे, अमित साठम कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळेला अमृता फडणवीसांनी महिला सक्षमीकरणावरती भाष्य केलेलं आहे। देश को आगे बढ़ना है, उसकी हर स्त्री सुरक्षित होना चाहिए, हर स्त्री सक्षम होना चाहिए, हर स्त्री का आदर होना चाहिए। और ये तभी हो सकता है कि घट घट से हर इंसान के मन से ये आए कि हाँ, हमें स्त्री के साथ रहना है, उसके पीछे खड़े होना है। तो ये जो अपना सेल है, ये सिर्फ मंच नहीं है, ये एक मूवमेंट होना चाहिए। तर ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईच्या राहत्या घरी सुमन कल्याणपूर यांचं निधन झाल्याची माहिती मिळते। सुमन कल्याणपूर यांची मराठी भावगीतं गायनाची सुरुवात गदी मांडगुळकरांच्या गीतापासून झाली। नुकत्याच त्यांना पु ल स्मृती पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं देखील होतं, अशी माहिती आता समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। भारतीय संगीत क्षेत्रातील देव्यानी सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या आहेत। नावाप्रमाणे सुस्वभावी सुमनजी आपल्यात नसतील हे शल्य राहील असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्यांच्या निधनामुळे आपण देवी स्वरांना आणि एका कलासक्त साधकाला मुकलो आहोत। ही कला क्षेत्राची मोठी हानी आहे असं फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं।